आणि आता वळूयात राजकीय बातम्यांकडे। काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची एक वेगळी बाजू समोर आली। दिल्लीच्या हुमायूं रोडवर आज एका पत्रकाराचा अपघात झाला। राहुल गांधी यांच्या गाड्यांचा ताफा तिथूनच जात होता। त्यांनी ताफा थांबवला। या पत्रकाराला आपल्या गाडीत बसवून घेतलं आणि त्याला एम्स मध्ये नेलं। मीडिया के आदमी को इसको काम में लूंगा। आई विल सेंड इट टू द बाय टीवी चैनल। ओके वन सेकंड होल्ड ऑन टर्न। आपण पाहतो राहुल गांधी त्या पत्रकाराशी अनौपचारिक गप्पा मारतायत आणि त्या डोक्यातून थोडंसं रक्त किंवा घाम येत होता। राहुल गांधी तेही पुसतायत। एक ज्येष्ठ पत्रकार आहे आणि बाय टीव्ही चॅनल। ओके वन सेकंड होल्ड ऑन टर्न। ओके वापस एक प्रकारे व्हीआयपी कल्चरमध्ये लहानपणापासूनच वाढलेल्या राहुल गांधी यांचं हे एक वेगळं रूप। हो गया सर, एक दो वापस पूछो। हाँ, एक दो वापस पूछो। मीडिया के आदमी को इसको काम में लूंगा। आई विल सेंड इट टू द बाय टीवी चैनल। ओके वन सेकंड होल्ड ऑन टर्न। ओके वेट डन। 3 हो गया सर। ए ईश्वर हो गया। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, नेमकं काय झालं होतं? खास करून जर बघितलं तर राहुल गांधींनी एक नवा आदर्श घालून दिलेला आहे। ज्या पद्धतीने आपला जसं पत्रकार आहे जो गेल्या अनेक वर्षांचा सिनियर पत्रकार आहे आणि तो तुगलक रोडच्या जवळपास हा अपघात घडलेला आहे आणि त्या पत्रकाराला जेही असं म्हणता येईल की लागलं होतं त्याची काळजी घेण्याचं काम देखील खास करून राहुल गांधींनी केलं आहे। आपल्याला माहित असेल की नवी दिल्लीतील 12 तुगलक लेन हा जो परिसर आहे इथे राहुल गांधी राहतात ना, त्याच परिसरातून त्यांचा कानवाय जात होता। साधारणतः आपल्याला माहित असेल की त्यांना ज्या पद्धतीनं सुरक्षा व्यवस्था आहे त्यांची, ज्या पद्धतीनं त्यांना सुरक्षा ज्या पद्धतीने पंतप्रधानांना सुरक्षा मिळतात त्या धर्तीवरती राहुल गांधी आणि प्रियंका गांधी, सोनिया गांधी या सगळ्या कुटुंबाला मिळतं। त्या सर्व धर्तीवरती तिचा कॉन्वॉय जात होता। त्या दरम्यान जे पत्रकार, ज्येष्ठ पत्रकार आहे, सिनियर पत्रकार आहे आणि हिंदी वृत्तपत्रात काम करणारे ते पत्रकार आहेत, त्यांना खास करून जे अपघातग्रस्त झाले त्यानंतर त्यांनी कॉन्वॉय अडवला आणि त्यांना त्या अपघातग्रस्त पत्रकाराला घेऊन ते जवळच असलेल्या राममनोहर लोहिया हे रुग्णालय आहे तिथे ते घेऊन गेले आणि तिथे त्या पत्रकाराची व्यवस्था कशी चांगली करता येईल, त्याला कुठल्या प्रकारचा त्रास होऊ नये, कारण की ज्या पद्धतीने आपल्याला माहिती मिळते, ज्या पद्धतीने राहुल गांधींनी काळजी घेतली, यातून एक नवीन प्रकारचा आदर्श घालून देण्याचा प्रयत्न राहुल गांधी यांनी केलेला आहे। प्रशांत, दिल्लीच्या पत्रकारांच्या वर्तुळात सुद्धा हे जे हाय प्रोफाईल नेते असतात ते पत्रकारांपासून अनेकदा थोडंसं अंतर राखून असतात। या बाबतीत मात्र असलं दिसलं नाही असं नाही। मिलिंद जी, आपल्याला खास करून बघितलं ज्या पद्धतीने राहुल गांधींच्या जेव्हाही सुद्धा पत्रकार परिषद झालेल्या आहे, आतापर्यंत त्यांनी संपूर्ण 5 ते 6 वर्षामध्ये 100 पेक्षा जास्त वेगवेगळ्या वेळेस पत्रकार परिषद घेतलेल्या आहे आणि प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये ज्या पद्धतीने ते पत्रकारांसोबत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये प्रश्न विचारांना उत्तर देतात, अनेकदा त्या पत्रकारांच्या प्रश्नावरती हसतात, पत्रकारांनी उत्तर देतानाही पत्रकारांचे जे तोटक प्रश्न असतात त्याला अशीच हास्यातून बुद्धीतून त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करतात। खेळीमेळीच्या वातावरणात पत्रकार परिषद व्हावी असा तर राहुल गांधींचा प्रयत्न असतो। आणि आपल्याला माहित असेल की यापूर्वी देखील एकदा या प्रकारची घटना घडली होती। त्यावेळेस एक पत्रकार ज्या पत्रकार परिषदेत येत होता तो त्याच्या पायामध्ये काही अडल्यावेळी पडण्याच्या शक्यता होता, त्यावेळी राहुल गांधींनी त्या पत्रकाराला हात दिला होता। अनेकदा अशा प्रकारच्या घटना होत असतात। महिला पत्रकारांना जो त्रास, अनेकदा गर्दीमध्ये त्रास होतो, अशा वेळी महिला पत्रकारांसाठी रस्ता मोकळा करून देण्याचं काम सुद्धा राहुल गांधींनी अनेकदा केलेलं आहे। त्यामुळे राहुल गांधींचं व्यक्तिमत्व आणि इतर नेत्यांचं व्यक्तिमत्व थोडं वेगळं पाहायला मिळतंय। अनेक नेत्यांमध्ये गुरमी असते, ते गुरमी राहुल गांधीमध्ये पाहायला मिळाले नाही गेल्या 4 ते 5 वर्षामध्ये। त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा आदर्श आपल्याला राहुल गांधीकडून बघताना पाहायला मिळतोय। व्हीव्हीआयपी नेत्याकडून एक वेगळ्या प्रकारची वागणूक। प्रशांत, तुर्तास धन्यवाद।